1 वर्षाच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा छडा। याबाबत मिळालेली माहिती अशी की विक्रम पुष्पचंद बागरी हे विश्रामबाग चौक सांगली येथे रोडवर फुगे विक्री करण्याचा व्यवसाय करीत असून ते कुटुंबासोबत रोड कडेला राहतात। दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा 1 वर्षाचा मुलगा आईच्या जवळ झोपला असताना अज्ञात चोरट्याने सदर बालकास पळवून नेल्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सदर गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे बातमी मिळाली की अपहरण केलेले बालक हे इनायत गोलंदाज इम्तियाज पठाण व वसीमा खान यांनी सदर बालकाचे अपहरण केले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वय वर्ष 43 राहणार किल्ला भाग मिरज जिल्हा सांगली यास मिरज येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता ते बालक हे सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावात असल्याबाबत सांगितले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी जिल्ह्यात सावर्डे गावी जाऊन शोध घेतला असता सचिन राजे शिर्के यांना मूलबाळ नसल्याने त्यांना वसीमा पठाण हिचे मदतीने इनायत गोलंदाज इम्तियाज पठाण यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूल आपणास मिळवून देतो असे खोटे सांगून पैसे घेतले होते। त्यामुळे सदरचे बाळ त्यांनी ताब्यात दिले असल्याचे सांगितले। सदर बालकाची वैद्यकीय तपासणी करून बाळास आई वडिलांच्या ताब्यात दिले आहे। 3 दिवसानंतर आपल्या बालकास पाहून आई वडिलांना अश्रू लपवता आले नाहीत। त्यांनी सांगली जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले। इम्तियाज पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खंडणी, फसवणूक, विनयभंग, दुखापत तसेच आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत। इम्तियाज पठाण व वसीमा खान यांचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत असून लवकरच त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, प्रनिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज, अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली विभाग सांगली यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, विश्रामबाग पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, महिला सहाय्यक पोलीस फौजदार सपना गराडे, पोलीस हवालदार संदीप नलावडे, अमरीश फकीर, सागर लवटे, नागेश खरात, दरिबा बंडगर, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, सतीश माने, अमर नळे, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, उदयसिंह माळी, महादेव नागने, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनीता शेजाळे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत, केरोबा चव्हाण, विनायक सुतार, सूरज थोरात, सुनील मस्के, श्रीधर बागडी, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, सोमनाथ पतंगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, पोलीस कॉन्स्टेबल सत्या पाटील, पोलीस मुख्यालय सांगली, पोलीस हेड कॉन्स्टेबल गंगनेश पट्टेकर, उमेश कांबळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल साधना ओमासे, सावर्डे पोलीस ठाणे जिल्हा रत्नागिरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन संधी, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीषा बजबळे, मिरज शहर पोलीस ठाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माळी, मोहम्मद मुलानी, आयर्ण देशिंकर, योगेश पाटील, विश्रामबाग पोलीस ठाणे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील, अजय पाटील, सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे। माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे। इव्हन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील, कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे। मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल। जय हिंद।